पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची आले द्यावे गाई भावे बळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची एके ठाई काला तुला म्हणे भाविकाला करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाची ध्यान देवादी देवा जगत्रय जगत्रय दिवा पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान। अच्छा 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 काल्याच्या कीर्तनासाठी आपण एकत्रित आहोत आणि काल्याच्या कीर्तनासाठी जो आपण निवडला काला या प्रकरणातला आहे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणार जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा आहे। भगवान कृष्णानं जे चरित्र गोकुळामध्ये केलं ते चरित्र आश्चर्याचं आहे, अलौकिक आहे, अद्भुत आहे। पाहायला गेलं तर गोवळ समाजाचे गोपाळ गायीच्या धारा काढणारे तुमच्या माझ्यासारखं शेतकरी कुटुंबामध्ये जीवन जगणारे गोपाळ चरित्र असं घडलं विश्व ज्याच्या ताब्यात त्या देवानं त्या गोपाळांच्या ताटातलं उष्ट खाल्लं खाय त्यांची उष्टावळी गोपाळांच्या ताटातलं देवानं उष्ट खावा असं गोपाळांनी काय केलं करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान गडी नामाचे चिंतन करीती गडी कान्होबाचे ध्यान करीती ध्यानाचं चिंतन केलं नामासहित त्याचा परिणाम देव प्रसन्न झाला आली द्यावी गाई त्यांचा डाव देऊ लागला त्यांच्या गायी सांभाळू लागला अलौकिक असणारा काला गोपाळांच्या जीवनामध्ये प्रदान केला। महाराज त्या काल्यासाठीच आम्ही सप्ताह केलाय मोठा आम्हाला तो काला मिळेल नक्की मिळेल पण त्याच्यासाठी एके ठाई एक विचार एकत्रित आला पाहिजे सगळ्या समाजाची मुलं सगळं गाव एका विचारानं सप्ताहामध्ये बसलं पाहिजे माळी कुंडी धनगर मातंग सगळ्या समाजाची माणसं ज्या दिवशी एका मंडपामध्ये पंक्तीला बसतात एके ठाई काला त्या दिवशी काला होत असतो आणि तो काला कोणाला मिळतो तो का म्हणे भाविकाला त्याला भाविक बनावं लागतं भाविक होण्यासाठी साधन काय करीती नामाचे चिंतन त्याला 7 दिवस नामस्मरण करावं लागतं गोड अभंग आहे अभंगाचं अर्ध्या तासामध्ये आणि भगवंताच्या लीला अर्ध्या तासामध्ये असं 1 वाजता मी थांबणार आहे राहिलेल्या 1 तासामध्ये गोड काल्याचं कीर्तन देणार आहे। एक विनंती आहे सर्वांगाची कान करून ऐका अल्पसा पर्याय आहे आपल्या या अंगलगाव नगरीला गेल्या 8 दिवसापासून श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ आणि मोठा भव्यदिव्य स्वरूपाचा खंडनाम सप्ताह या गावानं आयोजित केला। समस्त ग्रामस्थ मंडळी गावातील सगळी तरुण मंडळी फार योगदान दिलं तरुणांनी
चटई उचलण्यापासून काल्याच्या कीर्तनापर्यंत जी जी तरुण मंडळी इथं कामी आली, चटई उचलली, अन्नदान केलं, पैसे दिले, तन मन धन दिलं आणि त्या संबंधातून आपल्या परतूर तालुक्याला एवढ्या छोट्याशा गावाने एवढा मोठा कार्यक्रम करून दाखवला. तरुणांनी केलेली क्रांती आहे. फार महत्त्वाचं झालं. छोटंसं गाव आहे, जुनं गाव आहे, 29 वर्षाची परंपरा आहे जवळजवळ, बरोबर आहे ना? 29 वर्ष झालीत पूर्ण आणि एवढी जुनी परंपरा यावर्षी तरुणांनी हातामध्ये घेतली. तरुण मंडळी त्या योगे एका विचाराची झाली आणि त्या समस्त तरुणांनी, ग्रामस्थांनी, ज्येष्ठांचा आशीर्वाद घेऊन परंपरेचा चालणारा हा सप्ताहातील आजचं हे काल्याचं कीर्तन सगळ्या तरुणांच्या वतीनं आपल्या गावचं भूषण आमचे निवृत्ती महाराज शिंदे, जे उद्धव गुरुजी शिंदे यांचे शिष्य आहेत, उद्धव बापूंचे शिष्य आहेत, यांच्या प्रेमपूर्वक संबंधातून निवृत्ती महाराजांचं खूप प्रेम आहे माझ्यावर. त्यांनी आग्रह केला की बाबा काल्याचं कीर्तन आमच्या गावाला झालं पाहिजे आणि त्या संबंधातून अगदी प्रयत्नपूर्वक सगळ्या तरुणांच्या विनंतीला मान देऊन, ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन, निवृत्ती महाराजांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी हे काल्याचं कीर्तन सेवा करण्याचं वाकपुष्प माझ्या वाट्याला आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या 2 गान कोकिळा, त्यांचा आवाज हृदयापासून मला आवडतो. अत्यंत जीवलग मित्र, गोड गळ्याचे गायक, अतिशय गोड स्वभाव, नम्र स्वभाव. महाराष्ट्रात गायकाच्या बाबतीमध्ये इतका मधुर आवाज आहे. जसं माऊली म्हटले ना, साचा आणि मवाळ, त्याच्यातला जो मवाळ शब्द आहे मवाळ, तसा मवाळ आवाज आहे म्हणजे शिवाजीबुवा काकडे यांचा. बरं का, मवाळ हृदयाला लागणारा, हृदयच घेऊन जाणारा, त्या चालीतल्या त्या रागातली अशी ताकद जाणून देणारा रियाज केलेला आहे. आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये ज्ञानोबांच्या सानिध्यामध्ये त्यांनी अखंड अलंकार संगीत विशारदपर्यंत अभ्यास केलेला आहे. असे आमचे शिवाजी महाराज काकडे बुवा आपल्या भागाचं वैभव आहे. आपण सगळे त्यांना जिजा म्हणतो. जिजांना माझं वंदन आहे. दुसरे आमचे संगीत विशारद, भजन सम्राट, सध्या तरुण पिढीमध्ये पहिल्या चालीचा मान ज्यांना आहे असे आमचे उद्धव बापू शिंदे गुरुजी. अतिशय मोठं नाव आहे. आळंदीमध्ये हजारो विद्यार्थी त्यांच्याकडे गायनाचं शिक्षण घेतात. मोठं विद्यार्जन झालेलं आहे, तयारी झालेली आहे. त्या संबंधातून आमचे हरिभक्तपरायण उद्धव बापू, व त्यांना आम्ही बापू म्हणतो, उद्धव महाराजांनाही माझं वंदन. या दोन्हींना जी पखवाजाची साथ आहे महाराष्ट्रात सध्या, मृदंग म्हटलं की कृष्णा भोरकडे यांचं नाव समोर येतं. काय वाजवणं आहे महाराज, अरे रे रे, नुसतं शब्दामध्ये ते मांडता येणार नाही. काय ताकद आहे हातामध्ये त्याच्या. एखाद्याला देतो भगवान. बघा, पखवाज अनेक जण वाजवतात, मृदंग खूप जण वाजवतात. ते पखावज अशी इतक्या तयारीनं, एवढ्या ताकदीनं वाजवणारा कोणाचंही कीर्तन असो, अगदी तनमन धन पखवाजामध्ये झोकून देणारा मृदंगाचार्य म्हणजे आमचा कृष्णा महाराज भोरकडे. काय तयारी आहे त्याचा, तो तिरकीट तख्ता, एवढ्या ताकदीचा कोणत्याच पखवाजाचा नाही महाराज. तिरकीट तख्ता वाजवावा, आमच्या कृष्णा महाराजांनी वाजवावा. रियाज केलेला आहे व उत्तम अध्ययन झालेलं आहे, तयारी आहे, स्वभाव गोड आहे. महाराष्ट्रभर त्याच्या पखवाजाची जादू आहे. प्रत्येक जण मागतोय तेच पाहिजे, पण आता मिळत नाही. तुमचं भाग्य आहे की ही मंडळी तुम्हाला मिळाली. कृष्णा महाराज भोरकडे महाराजांना माझं वंदन. आपल्या गावानं काहीतरी पुण्य केलं असेल, आपल्या गावाचं काहीतरी 29 वर्षाची तपश्चर्या असेल, तेव्हा शिवाजी बुवा, उद्धव बुवा आणि कृष्णा बुवा आपल्याला मिळाले. अशा या 3 जोडीला माझं वंदन. निवृत्ती महाराजांना वंदन. आपण ज्येष्ठ टाळकरी मंडळी, या लाईनची परिसरातील परतूर तालुका, सेलू तालुका, पाथरी तालुका, 2-3 तालुक्याच्या बाउंड्रीवर गाव आहे आपलं. या सगळ्याला कोटी कोटी वंदन करतो. बसलेल्यापैकी अनंत महाराज अगोदर ज्यांनी पखावज वाजवला, गोड तयारी आहे, बरीचशी कीर्तनं त्यांनी माझी वाजवलेली आहे. अनंत महाराज चांगला वाजवतो, त्यालाही माझं वंदन आहे. बसलेल्यापैकी हरिभक्तपरायण बैराम महाराज शिंदे महाराज, बऱ्याच दिवसाचं नाव ऐकून होतो. शिंदे महाराजही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत, त्यांना माझं वंदन आहे. आपल्याकडे ज्यांनी 7 दिवस श्रीमद भागवत कथा केली, अगदी रामचंद्र महाराज डिक्सल संस्थान, मठाधिपती प्रकाश महाराज बोधले यांचे पुतणे आहेत आमचे अमोल महाराज बोधले. त्यांच्या फडावरही माझी कीर्तनं झालेली आहे. महाराष्ट्रात लई फड आहेत बरं का, पण नामदेव महाराजांचे 700 सप्ते करायचे, 1 लाख किती सप्ते करायचे त्यांना, ती गणती 700च्या वर करायचे जवळजवळ. 750 सप्ते या वर्षात, एका वर्षात करण्याचं ध्येय यांच्या संस्थांचं आहे. बोधले महाराज परंपरेत आहे. रामचंद्र बाबा होऊन गेले, मोठा महात्मा. त्यांच्या कोशीमध्ये ज्यांना जन्म मिळाला. श्रीमद भागवत कथा गोड झाली. चेहरा गोड आहे, हसणं गोड आहे आणि स्वभावही गोड आहे. म्हणजे बोधले महाराज तुम्हालाही माझं वंदन आहे. आपण बसलेली सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य माता माऊल्या, सगळ्या तरुण मंडळीला कोटी कोटी वंदन. तरुणांनी खूप अट्टहास केला, प्रयत्न केला, मोठा सप्ताह घडून आणला, मिरवणूक काढली, ढोल ताशा पथक आणलं. सप्ताहाला असं वेगळं स्वरूप प्राप्त झालं.
तरुण मंडळीची खर्च केला, हार असतील, तुरे असतील, मान असेल, सगळ्यांनी आपल्या जीवनातला वेळ आणि पैसे खर्च केले. या सगळ्या तरुणांना कोटी कोटी वंदन करतो. गावच्या मातीमध्ये आपल्या सगळ्यांचं नाव आहे अंगरगावकर. सगळ्यांना वंदन. सिस्टीम अतिशय चांगली, आमच्या सगळ्यांचा आवडीचा आमचा बाळासाहेब कोकेश्वरी साऊंड सिस्टीम सृष्टीकर. काय सुंदर लावलंय. अशा सभा मंडपातून आवाज डबल येत नाही, पण त्यानं छान लावलेलं आहे. त्यालाही माझं वंदन आहे. सगळ्यांना कोटी कोटी वंदन. भालदार, चोपदार, विनेकर सगळ्यांची नावं आली अशी समजतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. काल्याचं कीर्तन तुम्ही आतापर्यंत 29 वर्षात ऐकलं नसेल, असं काल्याचं कीर्तन मी तुम्हाला सांगणार आहे. हो, विशेष आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला भारत देशामध्ये बळीराम बाबा जिथं जिथं सप्ताह होता, त्या प्रत्येक सप्ताहाचा शेवट काल्याच्या कीर्तनाने. मानवत तालुका घ्या, सेलू तालुका घ्या, परतूर तालुका घ्या, मराठवाडा घ्या, खानदेश घ्या, विदर्भ घ्या, पश्चिम महाराष्ट्र घ्या, नव्हे तेलंगणा घ्या, राजस्थान घ्या, दिल्ली घ्या, जिथं सांप्रदाय पोहोचतात तिथं कीर्तन आहे. तिथं काल्याचं कीर्तन शेवटीच. असं दुसऱ्या दिवशी झालं सप्ताह चालू ठेवला असं नाहीच, चौथ्या दिवशी झालं सप्ताह चालू ठेवला असं नाहीच. काल्याचं कीर्तन शेवटीच झालेलं आहे. 1 दिवसाचं काय, 10 दिवसाचं काय, 1 महिन्याचं काय, कोणताही सप्ताह त्याचा शेवट काल्याचं कीर्तन. प्रश्न असा आहे की काल्याचं कीर्तन प्रत्येक सप्ताह शेवटी का करतात. दुसरा एक प्रश्न आहे, काल्याचं कीर्तन दुपारी का करतात, 10 ते 12, 11 ते 1 याच वेळेत का. आणि तिसरा एक प्रश्न आहे, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्णाचं चरित्र का सांगतात. हे 3 प्रश्न कधी पडलेच नाही तुम्हाला. 29 वर्षाची त्याची मी उत्तर आज देणार आहे. काल्याचं कीर्तन शेवटी का केलं जातं, तर त्याचं उत्तर आहे, काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता, म्हणजे त्याच्यानंतर परत काहीच नाही. त्याला ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबांनी 2 उदाहरणं दिली. पहिलं, ज्याची बुद्धी चांगली त्याला पहिलं कळलं नाही, पहिलं कळलं तर दुसरं सगळ्यांना कळलं. माऊलींची भाषा आहे, देवळाची आ कामा कळसू का परम गंगेशी सिंधू प्रवेशू. म्हटलं एखाद्या मंदिराचं बांधकाम सुरू झालं की त्या मंदिराचा अगोदर पाया उभा राहतो, पायावरती भिंती उभ्या राहतात, भिंतीवरती स्लॅब पडतो, स्लॅब मध्ये मूर्ती बसवली जाते, मूर्तीच्या समोर फरशी बसवली जाते. किती क्वालिटीचं बांधकाम आहे, किती सुंदर मूर्ती आहे, किती क्वालिटीची फरशी आहे, याच्यावरून मंदिर कधी परिपूर्णतेला जात नाही. मग मंदिरावरती ज्या दिवशी कलश धारण होईल त्या दिवशी मंदिराचं बांधकाम परिपूर्णतेला जाईल. तसं कितीही रात्रीची कीर्तन झाली तरी काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताहरूपी बांधकाम परिपूर्णतेला जात नाही. एवढं सोपं आहे. काल्याचं कीर्तन परिपूर्णतेचं का, ते परिपूर्ण आहे, त्याच्यानंतर पुन्हा बांधकाम नाही. जसं कळस परिपूर्ण आहे तसं काला परिपूर्ण नाही. कळालं, दुसरं सांगतो, परमगंगेशी सिंधू प्रवेशू. गंगा आहे, गंगा या देशातली जी गंगा आहे ती गंगा कुठं जाते, समुद्राला जाते. का फेडीत पापताप पोखित तरीचे पादप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. तुका म्हणे गंगा सागर संगमे अवघ्या झाल्या उर्मी एक गये, अवघ्या झाल्या उर्मी एक गये, अवघ्या झाल्या उर्मी एक गये. तुका म्हणे गंगा सागर संगमे अवघ्या झाल्या उर्मी सुंदर शब्द. तुका म्हणे गंगा सागर संगमी. गोड प्रमाण दिलं बापूने आपल्याला. गंगा सागर संगमी. एकदा गंगा सागराला मिळाली, तिचा हा प्रवाह पूर्ण झाला महाराज. तिला आता पातित्य राहिलं नाही, ती आता तिची जीवन परिपूर्ण झालं. जसं गंगेचं जीवन समुद्राला गेल्यावर परिपूर्ण आहे, तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह परिपूर्ण आहे. म्हणून काल्याचं कीर्तन शेवटी करावं. चला, दुसरा प्रश्न आहे, काल्याचं कीर्तन दुपारी का करावं. 11 ते 1, 10 ते 12, 12 ते 2, 2 वाजेपर्यंत काल्याचं कीर्तन करायला जमतं. का जमतं, त्याचं कारण असं आहे, भगवान कृष्णानं यमुनेच्या काठावर जो काला केला तो दुपारी केला. त्याची प्रतिकात्मक बुद्धी म्हणून आपण दुपारी करतो. चला, आणि तिसरा अतिशय महत्वाचा प्रश्न, काल्याच्या कीर्तनात पांडुरंग नाही, शूर नाही, वीर नाही, संत नाही, साधू नाही, संन्यासी नाही. आजच्या काल्याच्या कीर्तनात चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. आजच्या दिवशी कृष्णाचं चरित्र का सांगावं.
तर त्याचं उत्तर आहे काला परिपूर्ण आहे आणि परिपूर्णतम देव भगवान कृष्ण। बाकीचे देव आहेत अंश आहेत, अंश आहेत, आवेश आहेत, पूर्ण आहेत, परिपूर्णतम नाही। बाकीचे अवतार पूर्णपर्यंत आहेत पण सगळे अवतार पूर्णपर्यंत, पण कृष्ण परमात्मा परिपूर्णतम साक्षात श्री कृष्णो नान्येवहि एक कार्यार्थ आगत्यम कोटी कार्यम चकारहा। बाई तुझा लाडका तुला बाई तुझा लाडका कृष्ण महाराज वाजवायला बाई याच्या थोड्या किती सांगू थोड्या किती सांगू महिपत सिंधुआते बाई तुझा लाडका बाई यशोदे हे यशोदे तुझा पोरगा तुला गोड वाटतोय पण समुद्राची शाही केली, मेरू पर्वताची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला आणि सरस्वती माता लिहायला बसवली। साखरे महाराज पुढे त्याचं वर्णन करू शकतो, सरस्वतीलाच होत नाही असं गिरी समस्या कंचदम सिंधू पात्रे सुरतुरवरु शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सार्वकालम तदतवपि गुणाना ईश पारम्याति। सरस्वती मातेला सुद्धा त्याचं वर्णन होत नाही असा परिपूर्ण एक फरक सांगतो। बाकीच्या अवतारात कृष्ण अवतारातला एक फरक काय फरक आहे का? राम अवतारात वाल्मिकी ऋषीनं सांगायचं आणि देवानं करायचं प्रत्येक गोष्टीमध्ये तसंच। भरत आणायला गेला रामाला तर राम प्रभू परत येऊ शकत नाही, ते म्हणतात वाल्मिकी ऋषीनं परत यायचं सांगितलं। इंद्रजित उठवायचा ठरला, जावाई निघाला म्हणून उठवता येत नाही का? वाल्मिकी ऋषीने नुसता मारायचं सांगितलं। उर्मिलेला वनवासात नेता येत नाही का? वाल्मिकी ऋषीनं लांब लक्ष्मण आणि सीता तिघालाच वनवास दिला। म्हणजे वाल्मिकी ऋषीनं सांगायचं देवानं करायचं। 23 अवतार असेच आहेत, मत्स्य कुर्म वराह वामन जनार्दन गोविंद पुंडरीकाक्ष माधव मधुसूदन पद्मनाभ सहस्राक्ष वनमाली आलायुध गोवर्धन ऋषिकेश वैकुंठ पुरुषोत्तमेश्वर वासुदेव राम नारायण हरी दामोदर श्रीधर वेदांग गरुड ध्वज अनंत कृष्ण असे जे अवतार आहेत, हे जे अवताराचे नाव आहेत हे सगळे अवतार साधून सांगायचे आणि देवानं करायचं। कृष्ण अवतार तसा साधून सांगायचं नाही आणि कुणीच सांगायचं नाही। इंद्राची पूजा करायची परंपरा होती गोकुळाची। काही गावाला परंपरा आहे, आमच्या गावाला ही 29 वर्षाची परंपरा पोरांनी यावर्षी भव्य दिव्य सप्ताह केला। लोकप्रिय कीर्तनकार आणले, लोकप्रिय गायक आणले, काही गोड सप्ताह झाला। मग आता आहे का हे तुमच्या गावाची परंपरा? आमच्या गावाला परंपरा आहे बापू, माझं जन्मगाव आहे धोंडराई नावाचं। आमच्या गावाला परंपरा आहे काल्याच्या कीर्तनाला बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत करतात। काय परंपरा आहे? काल्याच्या कीर्तनाला बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत करतात। आता 10-5 वर्ष माझं महाराष्ट्रभर नाव झालं तर माझंच काल्याचं कीर्तन असतं, गावाला ठेवतात। तर मी म्हटलं का रे पुरीच्या लग्नाला लाडू करता बुंदी करता आणि देवाच्या कार्यक्रमाला अशा भाकरी करता का? लाज नाही वाटत का तुम्हाला? केवढाले लोक आपल्या गावात पाहुणे म्हणून येतात, मी पंगत देतो बा, काय 1 लाख लागू द्या मी पंगत देतो, पण आपण बुंदीचे लाडू करू गुलाबजाम करू। लोक म्हटले महाराज तुमचा काला कॅन्सर का? आमची ती परंपरा आहे, भाकरीला हात घालू नका, वांग्याचं मोडू नका, तुम्ही मोडले तरी चालेल पण परंपरा मोडणार नाही। आम्ही दुसरा महाराज आणून पण ती परंपरा जमणार नाही। ऐका, म्हणजे परंपरेला हात घातला तर लोक तुम्हाला बाजूला काढतात।
परंपरा मोडायला जमत नाही. गोकुळाची परंपरा होती कृष्ण महाराज इंद्राची पूजा करणे. भगवान कृष्ण गोकुळात आले पहिलं काम काय केलं माहिती इंद्राची पूजाच बंद म्हटले. कोणता इंद्र उंद्र बंद करून टाकलं. जसा बंद केली पूजा इंद्राला लय राग आला. इंद्राकडे खातं पावसाचं पाऊस इंद्र पाडतो. इतका पाऊस पाडला गोकुळावर. राग आल्यावर भयानक पाऊस पडला. गोकुळ वाहून जाण्याची बारी आली. मग काय पूजा केली काय अजिबात नाही. गोवर्धन उचलला त्याच्या खाली गोकुळ उभं केलं. पूजा नाही केली. याला म्हणतात परिपूर्णतम. सामर्थ्यही आहे आणि स्वातंत्र्यही आहे. करण्याची ताकद आहे. कुणाचं ऐकत नाही. असा अवतार फक्त कृष्णाचा आहे. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायाने सांगड घातली काला परिपूर्णतेचा काला कळसाचा चरित्र परिपूर्णतमच देवाचं. आजच्या दिवशी त्याचं चरित्र गाव महाराज 12:15 वाजले कळलं आम्हाला. तुम्हीच आता सांगितलं समुद्राची शाईन मेरू पर्वताची लेखणी पृथ्वीचा कागदन कसं त्याचं चरित्र संपल आम्हाला कसं कळल. म्हणून तुकाराम महाराजांनी त्याच्या चरित्राचा एक भाग आपल्याला सांगितला अभंगाच्या पहिल्या चरण. क्या बात. अभंगाच्या पहिल्या चरणात पाहता गोवळी खाय त्यांची उष्टावळी. चरित्र असं घडलं म्हणे. पाहायला गेलं तर गोवळ गायीच्या धारा काढणारे गोपाळ साधे गोपाळ. भगवंतानं त्यांच्या ताटातलं उष्ट खाल्लं. खरंच खाल्लं नक्की खाल्लं. ऐका 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 ऐका.
तुमच्याकडे कढी करतात आजी, मागच्या मातांना कढी करतात ना, कढी ताकाची असते, ताकाची, दह्याची असते, आमसुलाची असते. अशा चटक्याच्या उन्हात प्यायला बरी असते. अशी चटकदार उगागदी टेस्टेड असते, थोडीशी तिखट, थोडीशी गोड, थोडीशी आंबट, अशी जिभेला चांगली लागते. कढी कढी माणसाला ताक कढी जास्त आवडत असते, थोडीशी आंबट असते. तोंडाला पाणी नका येऊ दे, फक्त ऐका. अशी पेंद्याच्या घरी कढी केली होती एकदा माझ्याकडे. बघा काय केलं होतं, कढी. आणि ती कढी अशी झाली, जिऱ्या मोहऱ्याची फोडणी टाकली त्या पेंद्याच्या आईने, कढीपत्ता टाकला, बैरामबाग वरून थोडंसं ताक टाकलं, अशी चटकदार कढीचा वास खिडकीच्या दारातून बाहेर आला. पूर्वी भाज्याचे वास यायचे बाप शिवाजी महाराज. हे गावरान भाज्या गोड असायचे. आळंदीला आपण शिकायला होतो ना, काय मधुकरी असायची राव. 10-12 गावची मधुकरी आली ना, त्याच्यातली ती भाजीचा वास आला ना, हे सुंदर हो. आता तसं खायला भेटत नाही हो. आमची आई ते पुडदाच्या वड्या करायची, हाताचाच 5 दिवस वास जात नव्हता. आता वडीचाच वास या ना, तर हाताचं कधी यायचं काळ राहिलं नाही. लय जुन्या काळात खाणं भारी होतं. गावरान अगदी उगं शेतातून आणि त्याच्यावर खतं नसायचं, ते फवारा नसायचा. आता काय म्हणत, सगळ्या फवाऱ्याने शरीर खराब झालं ना. दाढा किडल्या माझ्या दोन्ही दाढा, हे परेशानी. प्रत्येक माणूस आजारी पडायला लागला का, खाणं तसं राहिलं नाही. जुने जे लोक आहेत ना, जुन्या लोकांचं खाणं लय खूप. अशी जिरा मोहऱ्याची फोडणी दिली आणि असा वाज बाहेर आला माझ्याकडे. बघा निवृत्ती महाराज. आणि असा वाज बाहेर आला, तो पेंद्या दारात खेळत होता आणि त्याला वास आला. आणि मग 12:15 वाजले. आता त्याच्या सकाळपासून काही पोटात नव्हतं. धावतच गेला, आई 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 काय बनवलं. आई म्हटली, अरे पेंद्या कढी केली आपल्याला. असं का देवर आई. लगेच आईने एका ग्लासात दिली. आईला काही लेकरानं मागितली की जशी कढी घेतली माझ्याकडे बघा, तशी त्या पेंद्यानं कढी तोंडाला लावली. जशी कढी तोंडाला लावली तशी जिभेला त्याच्यात चटक लागली. अर्र म्हटलं, लई सुंदर झाली कडे, लईच मस्त झाली कडे. मीठ घ्यायची गरज नाही, थोडीशी आंबट आहे, थोडीशी तिखट आहे, थोडीशी गोड आहे, अशी मस्त चटकदार. तुम्हाला जसं प्यावी वाटली की नाही, आता अशी टेस्टेडच झाली बुवा. इतकी भारी झाली. मला जर एवढी आवडली तर माझ्या कृष्णाला किती आवडेल. काय त्याचा भाव मारा, काय त्याचं प्रेम असेल. म्हणून एक वाक्य सांगू, मित्र दुःखात आठवू नका, मित्राची आठवण दुःखात काढू नका. तुम्ही सुखात त्याची आठवण काढत जा. तुम्ही जेव्हा सुखात मित्राची आठवण काढता, दुःखात आपोआप मित्र तुमची ढाल बनतो बरं का. दुःखात आठवू नका मित्राला, तो आला नाही म्हणू नका, त्याच्यासाठी तुम्ही जा, तो तुम्हाला ढाल बनून येईल. माझा विश्वास आहे, तो मित्र येतातच, फक्त तुम्ही त्यांच्या सुखदुःखात सामील व्हा, माझी विनंती आहे. हो मग बघा ना, त्याला जिभेला चव लागल्याबरोबर कृष्ण महाराज, त्याला वाटलं कढी माझ्या देवाला किती आवडल, माझ्या कृष्णाला किती आवडल. पण काय झालं, यशोदेचं पेंद्याच्या आईचं कडाक्याचं भांडण झालेलं. भांडण होत असतं गावात, म्हटलं भांड्याला भांडण लागतच असतं. काहीतरी यशोदेचं आणि त्या पेंद्याच्या आईचं खटकलेलं. त्याचा 36चा आकडा या बस. 36चा आकडा म्हणजे 3चं तोंड यशोदेचं तिकडं, 6चं तोंड पेंद्याच्या आईचं इकडं. यशोदा तिकून आली, पेंद्याच्या आई काही तिचा चेहरा पाहत नव्हती आणि यशोदा काही पेंद्याच्या आईचा चेहरा पाहत नव्हती. आणि यशोदेच्या पोराला कढी न्यायची म्हणल्यावर आई काही देणार नाही. आईचं आणि यशोदा आईचं भांडण आहे. आता काय करावं, आता काय करावं. कढी तर न्यायची. मग त्यानं घुमायला सुरुवात केली आईला. कोणाकडून काही मिळवायचं असलं म्हणजे आपण गोड बोलतो त्याला. मग आपण गोड बोलायला लागला पेंद्या, आपल्यासारखं गोड बोलायला लागला. काय आई, काय मस्त कढी केली ग, आई किती छान केली ग, आई किती ग मस्त, काय तुझ्या हाताला चव आहे ग. आई म्हटली, घुमू नको, मला माहिती आहे तुला कृष्णाला न्यायची तुझ्या, मी अजिबात देणार नाही तुला. आता तर नाईलाजच झाला बुवा. आई तर आता देत नाही. आई म्हटली, बघ पेंद्या, ग्लासात, वाटीत, तांब्यात, जगात, मगात मी तुला नेऊ देणार नाही. तुला कशी न्यायची तर बघ, मी ग्लासात, तांब्यात देणार नाही. तर म्हटलं, मग आई मला तर देशील ना प्यायला. म्हणजे तुला किती बी आहे दी. म्हटली तांब्यावर. आईनं तांब्यावर दिली माझ्याकडे बघा. आणि त्यानं कढी तोंडाला लावली शिवाजी बाबा. आणि इथं सेंट्रल लॉक टाकला, असं मजबूत लॉक. इथून कढी खाली जाऊनच दिली नाही. इथून जे कढी भर तोंडातच भरली. ग्लासात देत नाही ना, वाटीत देत नाही ना, तांब्यात देत नाही ना. जशी तोंडात भरली, तांब्यात तिला फेकून धावतच निघाला. ज्याला लवकर जायचं असतं का त्याला लय अडचणी असतात. कायम बघा, विठोबा रुक्माई झालं का नेमका बैलगाडीवाला असं मधात गाडी घालली, बाडी जाऊनच देणार नाही. मोटरसायकलला कटच मारणार. आपल्याला उशीर झाला बघा, तसंच असतं. त्या पेंद्याला लवकर जायचंय, त्याला कुणी अडवायचं. पेंद्या, अरे गालाला काय झालं, गालफुगी आली काय तोंडाला, त्याला नाव सांगता येणार, त्याच्या तोंडात कढी, कुणी त्याला अडवायचं. कसं तरी रस्ता काढत पोहोचला वा वाड्यावर नंद बाबाच्या. कृष्ण परमात्मा भिंतीला हात लावून उभा होता, खांद्याला हात लावला. देवानं त्याच्याकडे पाहिलं, त्याचं तोंड भरलेलं. हातानं इशारा केला त्यानं, करा.
आ करा, हाताने इशारा केला, कृष्ण परमात्म्यानं आ केला, माझ्याकडे बघा. पेंद्यानं आपलं तोंड देवाच्या तोंडाला लावलं आणि आपल्या तोंडातली कडी देवाच्या तोंडात सोडून दिली. तुकोबारायांना म्हणावं लागलं, खाय त्या पाहता गोवळी. गोवळ साधा गोपाळ, पण आपल्या तोंडातली कडी देवाच्या तोंडात दिली. तुकोबारायांचं प्रमाण सत्य झालं. खाय त्यांची उष्टावळी. देवानं उष्ट खाल्लं. त्या गोकुळामध्ये जसं पेंड्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, तसं एक मधुमंगल नावाचा गोपाळ. लय गरीब येतो उद्धव बाबा, एवढा गरीब आहे त्याच्या अंगावर घालायला त्याला सदरा नाही. एकच धोतर. देवानं कुणाला गरीब बनवलंय तर कुणाला श्रीमंत बनवलं. प्रकृती आहे, प्रारब्ध आहे. कधी कुणावर अशी चढायचं नाही, कधी कुणाची बरोबरी करायची नाही. श्रीमंत झाला तर माजायचं नाही, गरिबी आली तर लाजायचं. हे प्रारब्ध आहे, हे घडत राहत. 400 पोरं एका पाठाला असतात, त्याच्यातला एखादा शिवाजी बुवा सारखा अलंकार होतो, उद्धव महाराजासारखा गाजतो, साखरे महाराज होतो. 50 पोरं एकाच वेळेला पक्वा शिकायला जातात, सारखाच रियाज करतात, एखादाच कृष्णा भोरकडे होतो. का? प्रारब्ध असतं. ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं. काही ना अभ्यास केला पण ढोराच्या मागे आहेत. का? प्रारब्ध आहे. काही ना एकाच अभंगावर रोज कीर्तन केली तरी रोज कीर्तन आहेत. का? प्रारब्ध आहे. ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. असं कधी कुणाचंच म्हणायचं नाही. कधी कोणाची घोड्यावर मिरवणूक निघते, कधी कोणाची हाती निघते, कोणाची काय ते ज्याचं. मग आपण म्हणायचं का आपली काय निघाली नाही. ज्याचं त्याचं प्रारब्ध असतं बरं का. भगवंतानं ते बनवलेलं आहे. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे जन्म घेतो आपण. मग आपल्याला ते सुचिनाम श्रीमतांगी हे योग भ्रष्टो भिजाय, याच्यावरल्या माऊलींच्या वया फार सुंदर आहेत. त्याच्यावर तुम्हाला चिंतन करता येईल. चला, कशासाठी सांगतो. मधुमंगल फार गरीब आहे, अत्यंत गरीब, आणि त्याच्या अंगावर घालायला सदरा नाही, एकच धोतर त्याला. पण तो देवाच्या कायम बरोबर आहे. कायम संगतीमध्ये देवाशी भांडायला कान्होबा 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 रे कान्होबा आपली गोड वा वा रे कान्होबा आपली गोड
गोपाळांचं प्रेम असेल, देवाशी भांडण करायचे. एक दिवस गोपाळाला परीक्षाच घेतली देवाने. देव म्हटलं, हे गोपाळ, माझ्याशी काय भांडता? माझ्याच घरचं खाताना माझ्याशी भांडता? उद्या आपापल्या घरची शिदुरी घेऊन या. आता मात्र पंचायत जायचं, कारण मधुमंगलच्या घरी 3 दिवसाला एकदा अन्न शिजायचं. अशीच लोक माझा 3 दिवस नाही, तिसऱ्या दिवशीच आणलं. आणि नेमकं देव म्हटलं, आपापल्या घरची शिदुरी घेऊन या. रडायला लागला तो मधुमंगल. कानोबा तुझी घोंगडी चांगली. हे कानोबा, आम्ही काय तुझ्यासारखे कर? तू आम्हाला गरीब बनवलंस, पुन्हा आमची परीक्षा घेतलीस. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हा शिका दिली वांगुली रे. हे कानोबा, आमची 9 ठिकाणी फाटली. आमचं सगळं फाटलं जीवन. किती पळालो तरी फाटलं. कधी आमची घोंगडी पूर्ण होत नाही. कितीही पळा तरी आम्हाला काही मिळत नाही. आमची घोंगडी तू अपूर्ण ठेवलीस राजा. आणि तू कोण आहेस? तू स्वगत आहे, तू सच्चिदानंद आहे, तू पूर्ण ब्रह्म आहे. तुझ्यासारखी आमची कुठं घोंगडी असते का रे? आम्हाला काय आणायला लावतो? नाही, हे सांगायचं नाही. पेंद्या, वाकड्या, सुदाम्या, मधुमंगल, तुमच्या घरची शिदोरी घेऊन या. पेंद्यानं तयारी केली, कृष्ण महाराज, शिवाजी बाबा वाकड्याने तयारी केली, बैराम महाराज सुदाम्यानं तयारी केली. मधुमंगलचा नाईलाज झाला. घरामध्ये अन्नच नाही. घरी आला, आई, ही आई, आमच्या मित्रानं सगळ्यांच्या शिदुऱ्या सांगितल्यात, आपल्या घरी काही आहे का? आई म्हटली, बघ, 4 दिवसाचं शिळ ताक विटलेलं आहे, त्याचा वास येतोय, आंबट चिंबट झालेला आहे. दे म्हटलं. ते तुम्हाला एक वाक्य सांगू, तुमच्याकडे जे असेल ते घेऊन निघायचं नाही. जरी तुझ मधुर उत्तर दिदलास स्वर नाही देवे, येईल तैसा बोल राम असं म्हणायचं नाही. मी मंडपात कसा येऊ? यायला पाहिजे. इथं आल्यानंतर ज्ञानोबा आहे तुमच्या बुद्धीमध्ये प्रकाश, तुकोबा आहे तुमच्या बुद्धीला चालना देतात. इथं आल्याशिवाय नाही होणार, इथं यावं लागेल. ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्य. अगोदर तुम्हाला यावं लागेल. तया माझिया सायुज्याची चाड अगोदर, आणि मग त्याची पूर्वी कोड ज्ञानोबा म्हणतात, मग तुमची इच्छा पूर्ण होते. पण अगोदर इथं यावं लागेल. तरुणांना इथं यावं लागेल, धर्मामध्ये बसावं लागेल, माळी घालावी लागतील, प्रदक्षिणा करावी लागेल, ज्ञानोबा तुकोबाचं भजन करावं लागेल, सप्त्यात वर्गणी द्यावी लागेल. तुम्ही इथं आलात रे आलात. बुद्धीला, तुमच्या पैशाला, तुमच्या सर्वस्वाला कसं मोठं करायचं ते भगवान करतो. फक्त इथं यावं लागतं. मधुमंगल विचार करायला लागला, जाऊ द्या, 4 दिवसाचं ताक का व्हायना घेऊन जा. आणि अमोल बाबा 4 दिवसाच्या ताकाची लोटी हातामध्ये घेतली. माझ्याकडे बघा, 4 दिवसाचं ताक घेऊन निघाला. अर्ध्या रस्त्यात आला तर त्या ताकाचा लई वास यायला लागला. त्याला वाटलं, राव, हे ताक खराब झालं, बहुतेक विटलेलं आहे, खराब झालेलं. कृष्णाला नेणं बरोबर नाही. लोक हसतील मला, पेंद्या वाकड्या नाव ठेवतील मला, म्हणून त्यानं ते ताकेनं नेलंच नाही. त्याच झाडाखाली बसला तसंच रडत. तिकडं पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्याची शिदोरी देवानं पाहिली. आणि देव म्हटले, अरे तो मधुमंगल नाही आला. हे पेंद्या, अरे तो मधुमंगल नाही आला. म्हटले, देवा, तुम्ही उगीच त्याला पाठवलं गड्या मधुकरी शिदोरी आणायला. त्याच्या घरी काय नसतं. 3 दिवसाला अन्न शिस्त. देवाला दया आली त्याची. कृष्ण परमात्मा त्याच्या घराकडे पळाली. बघा, माझ्याकडे बघा, अंगलगावकर देव त्याच्या घरी पळाला. देव एवढी भक्ती केली पाहिजे, एवढा भाव असला पाहिजे. देव आपल्या घराकडे धावत आला पाहिजे. देव धावला. जसा धावला ना उद्धव बापू, तसं शिवाजीबा अर्ध्या रस्त्यात तो बसलेला दिसला वा मधुमंगल, रडतच होता. देवाला येताना पाहिलं, त्यानं ती ताकाची जी लोटी आहे ना कृष्ण महाराज पाठीला धरली. नको म्हटलं, देवाला दाखवायलाच नको, मी आणलं होतं का, अशी मागं धरली. आणि देवानं त्याला विचारलं, मधुमंगल, अरे का आला नाही? तिकडं नाही आला. तो मधुमंगल म्हटलं, देवा, तुम्ही पण परीक्षा घेता. तुम्हाला काय माहिती नाही का? तुम्हाला सगळं न सांगता तुम्हा कळू येते अंतर विश्व विश्वंबर परिहार चिन्ह. तुम्हाला काय परिहार द्यायची गरज आहे होय देवा? देवा, तुम्हाला सगळं माहिती, मी गरीब आहे ना देवा, माझ्याकडे तुम्हाला आणण्यासाठी काही नाही. तुका म्हणे हरी, माझी कोणी नाही घरी, नका करू दुरी मज पाया वेगळी. मी गरीब आहे ना देवा, तुम्हाला आणण्यासारखं माझ्याकडे काही नाही. अशी त्याच्या अंतःकरणातली भावना ऐकल्याबरोबर, ऐका ऐका अंगलगावकर, मातांनो, पुरुषांनो, माझ्या भावांनो, माझ्या दादांनो, भगवान कृष्णानं त्या मधुमंगलला आनंदानं मिठीला
जशी मिठी मारली नव्हतो बापू तुझं पाठीमागं भरलेलं ताक सगळ्या अंगावर सांडलं, खांद्यावर, पोटावर, पाठीवर ताकाचा वास यायला लागला. आणि भगवान म्हटले मधू ताक तर घेऊन आलता मग का आला नाही? देवा हे ताक आहे ना 4 दिवसाचं शिळ आहे. हे ताक वास येणार आहे, हे ताक खराब झालेलं आहे, हे ताक विटलेलं आहे. तुम्ही घेताल की न घेताल म्हणून आलो नाही. शब्द ऐकला देवानं आणि देवानं त्याचा हात असा समोर घेतला कृष्ण महाराज आणि आपल्या जिभेनं त्याच्या हातावर सांडलेलं ताक चाटून पुसून खाऊन टाकलं. पोट चाटलं, पाठ चाटली, हात चाटला, अंगा खांद्यावर मधुमंगलच्या एकही ताकाचा टिपका ठेवला नाही. चाटून पुसून ताक खाऊन टाकलं. संतांना म्हणावं लागलं खाय जो दिवस आहे आजच्या कोणत्याही कीर्तनकारानं अभंगाचं पहिलं चरण सोडायचं, लवकर सोडायचं अभंग आणि जास्तीत जास्त भगवंताच्या लीला सांगायचं. त्याचं कारण असं जेवढ्या लीला मी सांगल तेवढं पुण्य मला लागतं आणि जेवढ्या तुम्ही ऐकाल तेवढं पुण्य तुम्हाला लागतं. जास्त सांगण्यासाठी एकच चरण सोडलं. पाहता गोवळी पाहायला गेलं तर गोवळ पण त्यांची उष्ट भगवंतानं खाल्लं. पेंद्याची कडी खाल्ली, मधुमंगलच्या अंगाचं ताक चाटून खाल्लं. संत प्रमाण सिद्ध झालं खाय त्यांची उष्टावळी. काय केलं त्याच्यासाठी त्यांनी? करीती नामाचे चिंतन. त्याच्यासाठी अखंड चिंतन करावं लागतं. सारखं राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, विठ्ठल 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 सारखं म्हणावं लागतं. मग काय होतं? विठ्ठल म्हणता हरडी पाप, विठ्ठल 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 म्हणता हरडी पाप. आणि मग विठ्ठल जळी स्थळी भरला, सगळीकडे देव दिसायला लागतो. दगडात देव, पाषाणात देव, कुठेही जा देव, पकवाजात देव, माईक मध्ये देव, जडवस्तूत देव. का दिसतो? अखंड चिंतन करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. आणखी एक विजय झाला. आली द्यावी डाई, त्यांचा देव डाव द्यायला लागला. देव ओ धावे बळ त्या मागे गाई, त्यांच्या गायी सांभाळू लागला. नवे नवे काला त्यांना दिला. कसा दिला? उर्वरित भागामध्ये आपण पाहणार आहोत. ऐका काय असतं आजचा जो दिवस आहे भगवंताच्या चरित्राचा आहे.
माहिती आहे सगळ्यांना पण सांगणं गरजेचं आहे, पण तुम्ही कधी कधी काही गोष्टी ऐकल्या नसतील काल्याच्या कीर्तनात, ते मी तुम्हाला सांगणार आहे. आज ऐका. उद्धव महाराज आहेत, शिवाजी बाबा आहेत, कृष्णा महाराज आहेत, 2 गवळणी मी सांगणार आहे आणि पुढं जाणार आहे. हो, सगळ्यांना माहिती आहे. वसुदेवादित देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. हो ऐकणारे हो, कंसा ज्या बहिणीचं लग्न थाटात लावतोयस ना, तिचा 8वा मुलगा तुला मारणार आहे, अशी आकाशवाणी झाली. कारागृहामध्ये ठेव म्हटले आम्हाला, आमचे पोरं मारू नकोस. बघा माझ्याकडे 6 मुलं कंस मामानं मारली, 7वा गर्भ योगमायेने नष्ट केला, 8व्या गर्भाच्या वेदना देवकीला सुरू झाल्या. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय एवढी छान दिसायला लागली देवकी माता. तिच्या पोटी भगवान जन्माला येणार. काय भाग्यवान माता याची जाऊ. आपण फोटो लावला महाराज, मला लय आनंद वाटला बरं का. शिवस्वराज्य मित्रमंडळ अंगलगाव मंदिरात फोटो लावला. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात शिवाजी महाराजांच्या फोटोची गरज आहे. हिंदूच्या प्रत्येकाच्या घरात शिवाजी महाराजांच्या फोटोची गरज आहे. प्रत्येक तरुणाला जर कोण अधिष्ठान आहे तर छत्रपती शिवाजी राजे. लक्षात ठेवा तरुणांनो, एवढा सुंदर सप्ताह केला, एवढा गोड काला चाललाय. तरुणांनो लक्षात ठेवा, ज्या माता बसल्यात ना कीर्तनाला, जेवढ्या माता आहेत शिवाजी महाराज उद्धव बापू एवढ्या माता या अंगलगावच्या. विठ्ठलाच्या दर्शनाला जाऊ द्या, स्वामी समर्थाच्या केंद्रावर जाऊ द्या, पांडुरंगाच्या मंदिरात जाऊ द्या, देवाला जाऊ द्या, देवीला जाऊ द्या. या देशातली जी माता आहे, या देशातली जी माता आहे, मंदिरातल्या देवाला कायम एक मागणं माता कायम. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. काय मागते माता? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू दारू दारू, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये. माझा पोरगा सत्यात असावा, माझा पोरगा माळकरी असावा, माझा पोरगा निवृत्ती महाराजासारखा, उद्धव गुरुजी सारखा, कृष्णा महाराजासारखा, शिवाजी बुवा सारखा गायक प्रसिद्ध असावा. माझ्या पोरानं जास्त श्रीमंत नसतं तरी चालेल, पण माझ्या पोराला व्यसन नसावं. ही माता का? आणि तुम्हाला जर असं बनायचं असेल तर तुम्हाला राजाची गरज आहे. या देशातला एकच राजा आहे शिवाजी राजा, त्याला व्यसन नाही. व्यसन नाही. सुपारीचा खांड सुद्धा कधी खाल्ला नाही, लवंग सुद्धा साधी खाल्ली नाही माझ्या राजाने. हो, इतिहासाचा खूप अभ्यास केलेला महाराज मी. अक्रूर महाराज साखरे नाव टाका, 200 कीर्तन आहेत युट्यूबला, त्याच्यात प्रत्येक कीर्तनात एक तरी मावळा आहे. रोज सांगितलाय. रोज तरुणांनो तुमच्यासाठी सांगतोय, ऐका माझं. राजांची फार गरज आहे. का राजांच्या विचाराची गरज आहे? राजांच्या अगोदर जिजाऊन राजा घडवला. ते बघ तोरणा पाहिजे, ते बघ कोंडाणा पाहिजे, ते बघ पुरंदर पाहिजे, तो बघ तो राजगड आला पाहिजे, मुघलशाही पळाली पाहिजे, आदिलशाही पळाली पाहिजे, स्वराज्य निर्माण झालं पाहिजे. ऐक रे, स्वतःचा ध्वज, स्वतःचा घोडा, स्वतःचा हत्ती, स्वतःचं सिंहासन महाराष्ट्रामध्ये तुझं नाव असलं पाहिजे. राजा मला स्वराज्य पाहिजे. एक आई काय पवित्र आई असेल. नाही तर शिवजयंतीला आमची पोरं म्हणतात, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा. बापानं ठेवले वय राजे, त्याच्यासाठी आधी जिजाऊ लागते. कुणाच्याही पोटी नसतात येत राजे, त्याला जिजाऊ लागते. तेवढी पवित्र कुस लागते. महाराज माहेरचं आडनाव जाधव आहे बापू त्या जिजाऊचं, आणि सासरचं आडनाव भोसले. जात तरुणांनी ऐका, माहेरचं आडनाव जाधव, सासरचं भोसले. लखोजी राजाची पोरगी जन्माला आली म्हणून शिवाजी बुवा हत्तीहून साखर वाटली. पोरगी जन्माला आली म्हणून बापानं हत्तीहून साखर वाटली. एवढा श्रीमंत बाप तिचा लखोजी. रणांगणात उतरायचा आणि समशर चालवायचा. पोरगी पण अशी निघाली, 8 वर्षाची झाली की समशर घ्यायला लागली, 10 वर्षाची झाली की घोड्यावर बसायला लागली, 12 वर्षाची झाली की दांडपट्टा चालवायला लागली, 16 वर्षाची झाली की घोड्यावर बसूनच तलवार चालवायला लागली. रणरागिणीच झाली. आणि तिचं लग्न शहाजीराजा बरोबर झालं. आणि लग्न झाल्यावर एका वर्षात पोरांनो मराठ्यात युद्ध लागलं. आपल्या देशाला कलंकच आहे. दुसरे लोक आपल्यात भांडण लावतात, आपण भांडायचो नाही. गावानं कधी भांडायचो नाही, भावकीनं कधी भांडायचो नाही, भावानं भावाशी भांडायचं नाही. भांडण लावून दिलं
दिलं आणि तलवारी आपापसात भिडल्या. एका बाजूला भोसलेची तलवार, एका बाजूला जाधवाची तलवार. घनघात युद्ध सुरू झालं आणि युद्धाचा शेवट दत्ता जाधव नावाचा जिजामासाहेबांचा सक्का भाऊ धरणीला पडला आणि माझा पोरगा भोसल्यांनी खाली पाडला. 60 वर्षाचा लखोजी रणांगणात उतरला. सपासप शमशेर चालवायला लागला. जो दिसेल त्याला मारायला लागला. एकही भोसलेचा सरदार जिवंत ठेवला नाही. एकच सरदार जिवंत राहिला. त्याला लाडकी कन्या दिली होती जावई आणि त्याच्या तलवारीवर तलवार आदळली. बघा आता किती वाईट झालं. एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. आता बाप तरी मरतोय तर नवरा तरी मरतोय. कोणत्या आईची कुस पवित्र आहे, कोणत्या आईचं पोट पवित्र आहे, कोणत्या आई म्हणू शकते मी भाग्यवान आहे. ऐका रे मातांनो, घरी घेऊन जा. 1 वर्षभर साखरे महाराज विसरायचे नाही तुम्ही. एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. आता बाप तरी मरतोय नाही तर नवरा तरी मरतोय. युद्ध पाहत होती जिजाऊ, तिनं आपल्या म्यानातली तलवार काढली. अंगलगावकर आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार खबरदार, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा, मग माझ्या कुंकवाची वाढ धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येते. नाही तर आपली बायको माहेरी जाऊ. आता माझं लग्न झालं, मला अनुभव. आपली बायको जर माहेरी जाऊ दिली नाही ना, आपण नागपंचमीला दिवाळीला कुंमट तोंड करते. कुंमट 5 सुद्धा नाही रे आपल्याकडे. करपालेल्या चपात्या 2-4 दिवस खाव्या लागतात. पाण्याचा तांब्या आपल्यालाच घ्यावा लागतो. आपणच आंघोळीला पाणी घ्यायचं. तिला काही बोलायचंच नाही, रुसून बसते. तिनं बापाला तलवार आडवी लावली. काय रणरागिणी असेल. बाबा, माझा नवरा माझ्यासाठी महत्वाचा आहे, माझा पतिव्रता धर्म माझ्यासाठी महत्वाचा आहे. आशाच्या पोटी शिवबा जन्माला येतो व अशा देवकीच्या पोटी भगवान जन्माला येणार. देवकी सुंदर दिसायला लागली. 9 महिने 9 दिवस गेले. 1:15 वाजल्यामुळं आयुनी संभव तो हे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली नंदाच्या घराला. मजनी गोकुळाला. मला गोकुळाला नेऊन घाला असा संदेश दिला. यमुना मैयानं थोडासा त्रास दिला. पहिलं दर्शन यमुनेला दिलं. यमुना दुभंगली. यशोदा झालेली मुलगी आपल्या टोपलीमध्ये घेतली. आपला पोरगा म्हणला, रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठते दूध. कंसाला कळालं. 8वा आला. 8वा नव्हता. 8वी होती. गरगर गरगर फिरून मारणार तुझं लागी वधी. उपजला मजादी कृष्ण गोकुळी जन्मला. सकाळच्या वेळेला एक गवळण यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली आणि यशोदेच्या शेजारी पोरगा पाहिला आणि सगळ्या गावात बोबाटा झाला. पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला. गवळण म्हणती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला. गवळण म्हणती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. पुत्र झाला यशोदेला. कथावत येई पुढे. कथावत येई पुढे. एक वाटीत तिसरा म्हणे. एक वाटीत तिसरा म्हणे. गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती गवळणीला. पुत्र झाला यशोदेला. वा वा झाला यशोदेला. पुत्र 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 झाला यशोदेला. अरे वा, सगळ्या जोरात सगळ्या गावात माहिती पडलं. अंगलगावला यशोदेला मुलगा झाला. गावच्या पाटलाला मुलगा झाला. नंद घरा आनंद भयो. नंदाला मुलगा झाला. गावच्या पाटलाला मुलगा झाला. पूर्वी आहे ना, पूर्वी बैराम बाबा लई आनंद असायचा गावात. गावातल्या पाटलाला सरपंचाला पोरगा झाला. गावातल्या सगळ्या गवळणी तिच्या घरी जायच्या. तिची वटी भरायची.
तिला हात कुंकू करायचे, भारीतली साडी घेऊन जायची. बंदच झालं, बंद झालं. बाप ॲडमिट झाला तर पोरगाच भेटायला जाय ना. तो म्हणतो मला लई काम आहे. अरे बाप नसता तर कुठून आलास? बघा ना तुम्ही सध्या आवडतो. बाप ॲडमिट आहे, पोरगा म्हणतो मेडिकलवाल्याला तेवढा डबा देऊन मला काही शेतातलं काम. अरे बाप आहे तुझा, तू प्रेम राहिलं नाही, प्रेमच संपून गेलं घरातलं. फार वाईट झालं. एक वाक्य सांगू, काही संपू द्या गाड्या पण प्रेम संपू देऊ. प्रेमाविन नाही समाधान. या जगात तुम्हाला कशातच समाधान नाही महाराज, प्रेमात. खरंच सांग, प्रेम नसेल तर काही आनंद नाही. इतका आनंद झाला गोकुळाला, गावच्या राजाला मुलगा झाला. गावातल्या सगळ्या गवळणी यशोदेच्या घरी गेल्या. आता 1:15 वाजले. आपल्याला 2 गवळणी सांगायच्या. पहिली गवळण म्हणतील आमचे शिवाजी महाराज, दुसरी गवळण म्हणतील उद्धव बापू. दोघांची परीक्षा आहे, दोघं पास झाले तरच नारळ दक्षिण. पहिली गवळण शिवाजी बा, दुसरी उद्धव महाराज. मला माहिती 100% पास होणार आहेत ते. आळंदीचे आहेत ते, ज्ञानोबांची कृपा आहे त्यांच्यावर. पास होणार म्हणजे होणार. पहिली गवळण आपल्याला सांगतील शिवाजी महाराज, दुसरी गवळण सांगतील उद्धव बापू. पहिली गवळण गेली होती. आता इथं काय कमी गवळणी नाही. एवढ्या सांगायच्या म्हणल्यावर 2-4 वर्ष काला काही संपायचं नाही बरं का. ऐका एवढ्या गवळणीची रांग लावली आपण. पहिली मंदिरात मागची जाईल स्वामी समर्थाचं केंद्र बसलं होतं का, त्या मंदिरात तिथं अशी रांग लागेल आपली. पहिली इथं, शेवटची तिथं अशी रांग लागली. पहिली सकाळी पाठच उठली होती. सोन्याची मूठ घेऊन गेली होती शिवाजी महाराज. काय घेऊन गेली होती? अय अंगलगाव, सोन्याची मूठ. 10 रुपये नाही, सोन्याची मूठ. एवढी श्रीमंत होती माझ्याकडे बघा. सोन्याची मूठ घेऊन गेली. तिचा पहिलाच नंबर लागला कृष्णा महाराज. यशोदेनं दरवाजा उघडला आपला 1:15 वाजल्यामुळं. पहिली गेली होती 1 मुठभर सोनं घेऊन. ऐका, पहिलाच नंबर लागला. आतमध्ये गेली. यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. सोन्याची मूठ त्याच्या चेहऱ्यावरून ओळून टाकली आणि पाहिलं, बाहेर आली. जशी बाहेर आली तशी बाकीच्यानी तिला विचारायला सुरुवात केली, बाई आमचा नंबर 2 वाजता येणार आहे ग. एक म्हटली बाई माझा 1 वाजता येणार आहे. एक म्हटली बाई मला 5 वाजता संध्याकाळी पाहायला मिळणार आहे. भाग्यवानच ग, पहिलाच नंबर लागला. काही सोन्याची मूठ घेऊन गेली. म्हणले यशोदेचा पोरगा पाहिला. हो पाहिला ना. कसा दिसला ग तुला तिचा पोरगा? ती म्हटली बाई त्याला पाहिल्यापासून आहे ना, त्यानं माझं मन वेधून घेतलंय. तो कसा आहे ते सांगता येत नाही. पाहिला पाकिट 100 पैकी 100च मार्क घेतले. 1 मार्क पाकिट फिक्सच झालं. 2-4 हजार जास्त टेन्शन नाही महाराज. शिवाजी बुवा खुश, माझ्या पाकिटातले द्या, काही काळजी करू नका. पासच ते. काय पहिली गवळण नाही तर काय करायला म्हणताच येत नाही महाराज. पहिली गवळण सांगितली. न कॉफी करता न ऐकता, याला म्हणायचं ओरिजिनल गायक. ऐकून सांगितले त्यांनी. काय झालं म्हटले, ते नेवेदिले ते नेवेदिले ते नेवेदिले म्हणून. बाई ग मी त्याला पाहिलं, त्यानं माझं मनच वेधून घेतलं ग. कसं आहे ते मला सांगता येत नाही बापू. तुमचा 2रा नंबर आहे. आता त्यांचं पास झालंय, तुमचं काम राहिलंय. पहिली मात्र पास होऊन गेली शिवाजीबांच्या रूपानं. ती म्हटली माझं मन वेधून घेतलं. दुसरी आपल्या अंगलगावची होती. 10 रुपयाची नोट घेऊन गेली होती. गरीब होते, कमरेला ठेवून पुंगळी झालेली नोट होती. 10 रुपयाची नोट घेऊन गेली. यशोदेचा पोरगा हातामध्ये घेतला. मनाची दिलदार होती, गरीब होती पण मनाची मोठी होती. उद्धव बापू तिनं असे चेहऱ्यावर नोट वाळून टाकली आणि ती सुद्धा बाहेर आली. जशी बाहेर आली तसं तिला विचारलं, बाई तुला तरी दिसला का? म्हटली बाई माझं असं झालं, मी त्याला पाहिल्यापासून माझी जात माझं कुळ सगळं विसरून गेले.
याती कुळ माझे गेले हरपोनी याती कुळ माझे गेले हरपोनी याती कुळ माझे गेले हरपोनी हा याती कुळ माझे गेले हरपोनी याती कुळ माझे गेले हरपोनी याती कुळ हे आळंदीचा माल आहे महाराज ज्ञानोबारांच्या कृपेचा माल आहे हे आळंदीहून आलेले गुरुजी हो ते काय म्हटले याती कुळ माझे गेले हरपोनी 100% निकाल लागला तुमचाही पेपर पास झाला दक्षिणा नारळ फिक्स होऊन गेलं टेन्शन नाही तुम्हाला दोघाला एवढ्या भारी वाजवल्यामुळं तुमचंही नारळ पक्क होऊन गेलं तुम्ही तिघांनी मला चांगली साथ दिल्यामुळं माझंही असं आता तिसरी सांगा असं 35 आहे तुम्हाला गमत काल्याचं कीर्तन आहे ना आता 2024 मध्ये एक कार्यक्रम आहे बरं का 2024च्या डिसेंबरमध्ये एक कार्यक्रम असा आहे कृष्णा महाराज भोरकडे म्हणजे भरत महाराज पठाडे उद्धव गुरुजी शिवाजी बुवा हे सगळे गायक एकत्रित आणून हेलिकॉप्टरला दही अंडी बांधायची मला हेलिकॉप्टरला बरं का आणि महाराज हेलिकॉप्टरनेच नाही महाराज दुसरा नाही मीच बरं का काल्याचं कीर्तन माझंच आहे असं दरवर्षी करतो आम्ही गेल्या वर्षी क्रेननं केला होता काला क्रेनला दही अंडी बांधली होती आणि महाराज क्रेननं न्याला दही अंडी फोडायला अभंग म्हणत न्याला बरं का नुसता तसा नाही परंपरेनं न्याला पहिल्या वर्षी अशी घोड्याहून दही अंडी पोरांच्या 10 मजली दही अंडी करतो दरवर्षी एक कार्यक्रम करतो आम्ही काल्याचा कारण ती काल्याचं कीर्तन साखरे महाराजाचं काही वेगळं आहे याच्या गवळणी कोण सांगते ते गाठ बांधली तुम्ही काय माहिती आता हे नवीन आलं पाहिजे या गवळणी सांगितलं पाहिजे काल्यामध्ये पाण्याचा कार्यक्रम फार सुंदर देवाला तिसरी म्हटली बाई मला पण दिसला सावळा देखील आनंदाचा चौथी म्हटली पाहिली विदलावी पाचवी म्हटली हरिणे माझी हरिले चित्त सहावी म्हटली पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखी गेला वेधले दयाची म्हटले मला माझ्या मला निळा दिसला सावी म्हटली बाई मला काळा दिसला ठाईचाची काळा अनादी भाऊ काळा अशा 35 गवळणी 1 वाजल्यामुळं 1ला 10 मिनिटं राहिल्यामुळं पाण्याचा कार्यक्रम आटोपला पण एक ध्यानात ठेवा काय देवालाच्या गवळणी पाहायला जायचं ना गोकुळात मागच्या जागा माझ्याकडे थोडं गरबू द्या 10 मिनिटं आता 10 मिनिटं सहन करा मागच्या माझ्याकडे बघा देवाला पाहायला जाणाऱ्या गवळणी MH15 MH16 MH17 MH18 MH19 MH20 MH25 MH28 MH30 MH31 MH35 म्हणजे या वयातल्या मुली 15 ते 35 या वयोगटातल्या कुठली पाशिंग नाही या वयोगटातल्या मुली सकाळ दुपार संध्याकाळ देवालाच पाहायला जायच्या यशोदेच्या पोराला पाहायला जायच्या 4 दिवस झाले होते अमोल बाबा बैराम बाबा 4 दिवसाचा एकच कार्यक्रम सकाळी पुरी इकडं जायच्या दुपारी तिकडं जायच्या संध्याकाळी तिकडं जायच्या पण जाताना तशा नव्हत्या जात भारीतली साडी घालायच्या मेकअप करायच्या देवाकडे जाताना मेकअप करून गेलं पाहिजे वेडवाकडं जायचं नाही देवाकडे जाताना स्वच्छ गेलं पाहिजे मस्त गेलं पाहिजे छान बनवलं की नाही देवानं आपल्याला मग आपल्याला जर देवानं एवढं छान बनवलं तर आपल्याला बनवणारा देव किती सुंदर असेल त्याच्याकडे जाताना खराब होऊन जायचं नाही आमच्या कोकणात गेलो ना कधी कोकणात बाबा 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 त्या कोकणातल्या ज्या महिला आहेत ना कीर्तनाला येताना कपाळभर कुंकू लावणार डोक्यावर पदर घेणार कानातलं गळ्यातलं घालणार आमच्याकडे एखाद्याला म्हटलं पण चल चरी तसंच जाणार ते कळकट कपडे घालायचे नाही देवाकडे येताना सुंदर यायचं मस्त जगायचं फ्रेश जगायचं आनंदी जगायचं देवाकडे येताना गवळणी नटून जायच्या सकाळ दुपार संध्याकाळ वेगळा मेकअप वेगळी साडी 2, 3, 4 दिवस झाले होते गोकुळात एक 2 मजल्याची इमारत होती अशी 2 मजल्याची निवृत्ती महाराज 2 मजल्याची दुसऱ्या मजल्यावर एक MH95 राहिलं होती वरती आणि खालून पोरी जायच्या 95 म्हणजे माथारी लक्षात आली का तुला
95 म्हणजे म्हातारी. वरून खाली बघायची तर तिला एकच चित्र दिसायचं बाई, पुरी सकाळी इकडंच जातात, दुपारी इकडंच जातात, संध्याकाळी इकडंच जातात. बरं तशा जात नाहीत, वेगळी साडी वेगळाच मेकअप, जातात पुढं. तिला दम नाही निघाला 95ला, काठी टेकत काठी टेकत अशी 95 त्या पोरींना आडवी आली. जशी म्हातारी आडवी आली, पोरी म्हटलं हे डंगरे तुझं काय ग? म्हटलं अगं डंगरी म्हणा, म्हातारी म्हणा, जातो कुठं? म्हटलं अजून तुला माहितीच नाही का? काय यशोदेला मुलगा झाला. कधी? 4 दिवस झाले. काय नाव ठेवलं? केशव, माधव, कृष्ण, अच्युत. जा 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 पुरी गेल्या निघून. 95ला जाण्याची इच्छा झाली. 95चं नाव होतं मालू. काय नाव होतं? मालू. जाण्याची इच्छा झाली पण तिनं तसंच जायला पाहिजे होतं. पण तिला वाटलं बाई पोरीने तर लय भारी साडी घातली, पोरीने तर लय भारी मेकअप केला. 95 मालूच्या लग्नात तिच्या बापानं पैठणचा शालू दिला होता, लय भारी होता. चांदीच्या किनारी, सोन्याच्या पट्ट्या, मोरपिसाचे पंख. रामनगर सहकारी साखर कारखाना आहे खाली, त्या रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या भोंग्याचं चित्र होतं. अशोकाचे झाडं, कारखान्याचा भोंगा, ऊस भरणाऱ्या बाया, बैलगाडीचं चित्र होतं शालूवर. 95नी शालू काढला, लवकर काढला तशी नेसायला सुरुवात केली. डोळ्यानं तिच्या धोका दिला, किनारपट्ट्यावर आल्या, मोरपिसाचे पकड खाली गेले, कारखान्याचा भोंगा उलटा झाला, ऊस खाली पडला, चाकवर गेली, अशोकाची पानं खाली आली, मुळावर गेल्या. मालू नेसले उलटा शालू. एवढ्यावर थांबली नाही. पोरीचा मेकअप पाहिला होता ना, मेकअपची पेटीच हाताला लागली. पहिल्यांदाच लाली लागली, लाली हातात आली, लाली 95चं वय होता, असं हातानं लखवा दिला. लाली लावायची होती होटाला, लाली लागली डोळ्याला. काजळ भरायचं होतं डोळ्यात, काजळ लागलं होटाला. गप्पा नाही चालल्या, प्रमाण सांगतो प्रमाण. होठो पे काजल नैनो में लाली. काय झाय झाय झाय. होठो पे काजल नैनो में लाली, गालों पे टिकली लगाते दीवानी गवळण दिवानं झालं पाहिजे. खरंच आपल्या अंगलगावची पोरं दिवानं झाली महाराज. दिवानं झाल्याशिवाय काय सप्ताह झाला? दिवानं झाल्याशिवाय काय शिवाजी बुवा आले? दिवानं झाल्याशिवाय काय एवढा गोडवा आला? दिवानं बनावं लागतं रे पोरांनो, दिवानं बनावं लागतं, समर्पण द्यावं लागतं रे, दिवानं बनावं लागतं. पखवाजासाठी एवढा रियाज केला तेव्हा हे दिवाने झाले, म्हणून तर आज त्यांचं नाव आहे. दिवानं बनावं लागतं, सरगम बसावं लागतात, रियाज करावा लागतो, 5-5, 6-6 तास शेडजे लावावं लागतो खालचा मधला, तेव्हा कुठंतरी दिवानं बनावं लागतं. जी माणसं दिवानं झाली ती सक्सेस झाली, यशवंत झाली, कीर्तिवंत झाली, नामवंत झाली. का? दिवानं बनावं लागतं. अभ्यास करताना दिवानं बना, ज्ञानेश्वरीसाठी दिवानं बना, भागवतासाठी दिवानं बना. हो दिवानं बना. पाण्यामध्ये 95 मालू रस्त्याला लागली. उलटा मेकअप, होठो पे काजल नैनो में लाली, गालों पे टिकली लगाते. जशी रस्त्याला लागली कृष्ण महाराज, समोरून तिचा MH 110चा नवरा आडवा. जोडी जमली की नाही? 95 110. ते गेलं तर गावात प्रत्येक 110ची नजर चांगली होती, त्याला पत्त्यातली राणी दिसायची. त्यानं लांबूनच पाहिलो, बाबो म्हणला मालू तर खाली आली आज. बरं यायना का लग्नातला शालू नेसली, लग्नातला मेकअप केला. जवळ आलं तर गजलच म्हणलं ते मृगनयना गजलच गायली. मालू पुढं निघालीस? मालू म्हटली होय थेरड्या बाजूला असा जन्मभर आडवा आला मला, वारीला चालले आला आडवा, कीर्तनाला चालले आला आडवा, आज नाही ऐकणार तुझं. चालली कुठं? हो यशोदेला मुलगा झाला, गावच्या राजाला मुलगा झाला, त्याला पाहायला चालले. मालू तुझा 1000 गवळणी आहेत, हसतील तुला, नाव ठेवतील. काय झालंय? मेकअप उलटा झालाय मालू, तुझा शालू पण उलटा झालाय. मालूचं उत्तर घरी घेऊन जा पोरांनो, काला सफल होईल. मालू म्हटली मालक आता मेकअप नीट करण्यात आणि शालू नीट करण्यात माझा प्राण जर निघून गेला तर देव पाहायचा राहील ना. असंच झालंय बघा. या राहण्यात, या खाण्यात, या संसारात आयुष्य निघून गेलं. अजून देव नाही पाहिला, अजून पांडुरंग नाही पाहिला, अजून पंगत नाही घातली, अजून कीर्तन नाही ऐकलं. काय जन्म वायाला गेला?
जन्म दिवाणपणात घालवा, जन्म धर्मासाठी घालवा, जन्म देशासाठी घालवा. पोरांनो, जन्म व्यसनाच्या पलीकडे घालवा. असा मस्त दिवाण बना. कायम ध्यानात ठेवा काल्याचं कीर्तन हे. एक वर्षभर असं मस्त दिवाण बना. दिवाण झाल्या गवळणी 1 वाजल्यामुळं पाहण्याचा कार्यक्रम आटोपला आणि देव रांगायला लागला. कसा रांगला कसा? रांग तरंगनी चोरी तलो रांग तरंगनी चोरी तलो धावनी भरती गवळणी बांधली चरणी जिंदी गारा यशोदे साध जय दुध भक्षण कमालले नवल केले साध आळवा भरतनी माते दावा आळवा भरतनी माते दावा. जो रांगायला लागला रांगता रांगता 1 वाजल्यामुळे लगेच मोठा झाला. मोठा झाल्यावर पेंद्या वाकड्या बोबड्या ए सुदाम्या याल तरी यारे लागे याल तरी यारे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे मागया म्हटले गोपाळ माग आली. गावात कोड्या सुरू झाल्या. दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन घेत हात घालीत हे गे बाई आम्हासी पावेना यशोदे बाळ यशोदा ऐकत नाही. बाळ सगुण गुणाचं तांडा बाळ दिसतंय गोजीरवान काय सांग गागाराने ग सावळाची नामाचा गवळणी शोभे राजा सावळाची नामाचा गवळणी शोभे राजा. तुम्ही एवढ्या जागे गोकुळ तुम्ही 12 गोकुळच्या यशोदे तुझा पोरगा काय यशोदे मला सांगावे गोकुळी राहावे का जावे. 1 दिवस देवानं घरातच खोडी केली. यशोदेच्या लक्षात यावं म्हणून आता सगळ्या गारांना सांगायला वेळ नाही राहिला. आणि खोडी काय केली? माती खाल्ली माती. आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले, आमचे गुरुवर्य वैद्य बाबा, गुरुवर्य वैकुंठवासी भोले बुवा सांगायचे पाठामध्ये. यशोदेने हातामध्ये काठी घेतली आणि म्हणायला लागली हे कृष्णा माती खाल्ली आई नको गे आई नको आई माझं मारू नको नाही पाहिजे गाई प्रश्न आला. एवढ्या गोड गवळणी होत्या कुठून आमच्या संप्रदायाला दूषण आलं. भंगार गवळणी आणल्यावर काही म्हणते राधे चल माझ्या गा असा हाणला पाहिजे. अशी नाही राधा राधा अशी फिरणारी नाही. काही म्हणत जाऊ नका तिला. चांगले चांगले म्हणते राधे चल माझ्या गावाला जाऊ सर गोकुळ फिरणारी राधा आहे काही ती काय आपल्या जिल्ह्यातली राधा आहे का ती? असली राधा आहे का ती? अशी नाही महाराज ती. एक जणांना कीर्तनात प्रमाण दिलं मला एकदा. राधा रंगानं दिसती छान तिच्या वेणीला गोंडे दोन बिनलाच्या बायकोला घरी राधा अशी गोंडे लावणारी का? राधा अशी नाही रे. मग क्षणभरी घरी असता घरी थोडी शारंग खेळा
पटोनी निजविते पलनी जातु राजद्वारा राधे 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 हे ईशा राधे हे ईशा राधा इतकी गोड राधा अशा गवळणी झाल्या 1 वाजल्यामुळं यशोदेच्या लक्षात आलं उद्या जाई राणा सवे घेऊन रानात खेळ सुरू झाले हमामा पोरा हमामा घुमरी वाजी घमामा आबक दुबक तिबक खेळ मांडीला लगोरी सुर कवडी असा सुर नावाचा खेळ होता असा पाय वर करायचा पोरांना पायाच्या खालून सूर फेकायचं सूर पारंब्या सूर फेकायचं आता पायच वर जाय ना पायच वर जाय ना तर सूर कधी जायचा लई भारी होतं महाराज सूर असा सूर लागला पाहिजे विटेवरचा मालक अंगलगावला आला पाहिजे असा सूर लावला आमच्या पोरांनी असा सूर लावला आमच्या शिवाजी बुवांनी असा सूर लावला उद्धव बापूंनी निवृत्ती महाराज कृष्णा महाराज विटेवरचा मालक आज अंगलगावला आला कीर्तनात नाचायला लागला कीर्तन रंगून गेलं त्याच्या खोड्या ऐकायला लागला भगवान परमात्मा खुश झाला अंगलगावच्या सप्त्यावर आणि भगवान परमात्म्यानं सगळ्यांच्या शिजरा एकत्रित केल्या आणि सगळ्यांच्या शिजरा एकत्रित करून जो दिला त्याला म्हणतात प्रसाद भानुदास गीती गात प्रसाद देतो गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर सगळ्यांनी 2 हात वर सगळ्यांनी ज्याला प्रसाद पाहिजे त्यांनी बोला जय जय राधा रमण हरी जय जय राधा एक 10 मिनिटं कोणी उठायचं नाही आलेल्या लोकांचा सन्मान करू द्या विठ्ठल जय जय लांबविले Bye.